तसं ते जॉर्ज बुश सुद्धा आले होते ना अमेरिकेवरून 2005 ते हैदराबाद विद्यापीठामध्ये भोपळे केले होते त्या विद्यार्थ्यांनी. ते भोपळे घेण्यासाठी म्हणजे पाहण्यासाठी त्यांना बोलवलं होतं आणि तो भोपळा असा हातात घेतल्यावरती ते असे वाकलेले होते आणि ते फोटो आला होता पेपरला आणि सरांना सगळं व्यवस्थित लागतं. ते म्हणते कालचा पेपर शिळा अजून जागेवरच आहे का, अजून नदीमध्ये ठेवला नाही. आणि ते मी सहज असा जाता जाता तिथपर्यंत तो नेला आणि नेता नेता मी ते वाचलं. तोपर्यंत पेपर कालचा वाचलाच नव्हता. आणि आम्ही भीमाशंकरला चाललो होतो पण डोक्यामध्ये बुश राहिला, तो भोपळा आणि तो बुश आणि तो फोटो. आणि डोक्यात चक्र चालू झालं. मग सरांना म्हटलं पेन आहे का हो? त्यांनी दिला खिशाचा काढून. म्हटलं कागद आहे का खिशातून? त्यांचा कागद दिला त्यांनी आणि मी पाठीवरती लिहित राहिले, पाठीमागून लिहित राहिलं. ते म्हणले तो काय चाललेलं यायचं? मी म्हणलं काय नाही थांबा जा, तुमचं तुम्ही गाडी चालवा. बॉक्सर गाडी होती नाही एवढ्या बाया पाहून तेवढं कळाले की लिहिण्याची आवड. मग मी काय पॉईंट लिहिले फक्त. मग मी काय लिहिलं 5/5ला 5/5/2005 आलेले होते बुश यावेळेस. जॉर्ज बुश आला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारत भेटीला. भारतातून भेटवस्तू काय द्यावी त्याला खूप विचार केला. आम्ही पण त्याच्या हाती भोपळाच दिला. त्या भोपळ्याचा तो फोटो पाहून डोक्यात आला. आम्ही पण त्याच्या हाती भोपळाच दिला. हातात भोपळा घेतला. भोपळ्यावरून बुशला भारताचा अंदाज लागला. अख्खी अमेरिका लिहून देतो म्हणाला पण हा भोपळा द्या आम्हाला. काय द्यावं खूप विचार केला. आम्ही पण त्यांच्या हाती भोपळाच दिला. भोपळा हातात घेतला. बुश निघाले अमेरिकेला. विमानात बसल्यावर लागले म्हणायला अरे बापरे मी भारतात येऊन गेलो नाही काशी विश्वेश्वराला. विमानातून बुश परत खाली उतरले आणि म्हणाले मला घेऊन चला काशी विश्वेश्वराला. मग सगळ्यांनी समजावून सांगितले त्यांना तुम्हाला जर जायचं असेल काशी विश्वेश्वराला तर हा भोपळा नेता येणार नाही अमेरिकेला. बुश वाचून पाहत राहिला. म्हटले का बरं? मग सगळ्यांनी समजावून सांगितले त्याला. म्हटले जो जातो काशी विश्वेश्वराला तो हात लावत नाही भोपळ्याला कारण गालबोट लागेल आमच्या हिंदू संस्कृतीला. काय द्यावं खूप विचार केला. आम्ही पण त्याच्या हाती भोपळाच दिला. बुश परत विमानात बसला. म्हटला यावेळेस मी भोपळा घेऊन जातो अमेरिकेला. जॉर्ज बुश परत अमेरिकेला निघाला आणि भोपळा घेऊन अमेरिकेला जात असताना जॉर्ज बुश म्हणाले मी हा भोपळा घेऊन जातो यावेळेस अमेरिकेला. पुढच्या वेळेस नक्की मी भारतात काशी करायला. आणि मग बुश भोपळा घेऊन गेला. नंतर आठवण झाली मला अगो बाई बुशने भोपळा कर नेला पण भोपळ घाऱ्या येतील का त्याच्या बायकोला? अगो बाई काय लागलं असतं एवढं भोपळ घाऱ्याला? कितीक लागलं असतं एवढं तेल तरी भोपळ घाऱ्याला? पण नको बाई परत जर भूतबीत लागलं असतं भोपळ घाऱ्या दिल्यानंतर बुशला तर इथून न्यावं लागलं असतं दादा नाऱ्याला. इथं दादा नारे प्रसिद्ध आहेत ना भूत उतरण्यासाठी. ते नाडा वगैरे तावीत देतात. इथून न्यावं लागलं असतं दादा नावे. बरं झालं बाई नाही दिली मी भोपळ घाऱ्या करून. जाऊ दे आज रात्री फोन करेल बुश वहिनीला. भोपळ घाऱ्याची रेसिपी समजून सांगितली तिला. भोपळ घाऱ्या कशा झाल्या होत्या कळेलच आपल्याला कारण बुश दादा परत भारतात येणार आहे. कशाशी करायला काय द्यावं खूप विचार केला आणि आम्ही पण त्याच्या हाती भोपळाचे. मस्त भारीच आहे. मी नव्हती ऐकली हरीश पुढे. खूप कविता आहेत अशा माझ्याकडे.